2004 ते 2014 हा जो UPAचा कार्यकाळ होता, या कार्यकाळाशी तुलना करणारी श्वेतपत्रिका ही केंद्र सरकारने जारी केली आहे। आपल्याला माहिती आहे की हा सगळा कार्यकाळ केवळ घोटाळ्यांचा कार्यकाळ होता आणि गेले 10 वर्ष हा विकासाचा कार्यकाळ आहे। आपण जर बघितलं तर UPAच्या 10 वर्षामध्ये महागाईचा सरासरी दर 8.2% होता। NDAच्या काळामध्ये तो 5% आहे। त्यामुळे आता हे जे महागाई ओरडतायत यापेक्षा जास्त महागाई ही UPAच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। UPAच्या काळात सगळ्या सरकारी बँका डबघाईला आल्या होत्या। NDAच्या धोरणामुळे आता जवळपास सगळ्या सरकारी बँका या डबघाईतनं बाहेर येऊन प्रॉफिटमध्ये आलेल्या आहेत। हे देखील आपल्याला या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून पाहायला मिळतं। UPAच्या 10 वर्षामध्ये एकूण हिस्टॉरिकली 2014 पर्यंत भारतामध्ये केवळ 14 कोटी गॅस कनेक्शन होते आणि NDAच्या सरकारमध्ये 31 कोटीपेक्षा ही संख्या पुढे गेली, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त घरी 10 वर्षामध्ये हे गॅस कनेक्शन पोहोचवण्याचं काम सरकारने केलं आहे। एवढंच नाही तर विद्युतीकरणाच्या संदर्भात 18,000 गावं ही पूर्णपणे विजेपासून दूर होती, त्यांना विद्युत कनेक्शन देण्याचं काम सरकारने केलं। आणि UPAच्या काळात सरासरी प्रति दिवशी वीज जी उपलब्ध व्हायची ती 10 तास व्हायची, आता ती 21 तास होते आहे। हा देखील एक महत्त्वाचा फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। DBTच्या माध्यमातून केवळ 10 कोटी अकाउंट्सला त्याचा फायदा व्हायचा आणि सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत जायच्या। आता 166 कोटी, म्हणजे काही लोकांना 2 योजनांचा फायदा मिळतो म्हणून तो लोकसंख्येपेक्षा आपल्याला जास्त दिसतोय। 166 कोटी लोकांना थेट याचा फायदा, शासनाच्या 326 योजनांचा फायदा आज या ठिकाणी 310 योजनांचा फायदा मिळतोय। एवढंच नाही तर UPAच्या काळामध्ये केवळ 6 कोटी इंटरनेट युजर्स होते, ते आता 90 कोटीच्या पलीकडे गेल्या 10 वर्षामध्ये झालेले आहेत। आपण जर बघितलं तर UPAच्या काळात 387 मेडिकल कॉलेज होती, म्हणजे अगदी स्वातंत्र्यानंतर UPAच्या काळापर्यंत, आणि आज ती संख्या 706 पेक्षा वर गेली आहे। आणि जवळपास देशामध्ये 51,000 डॉक्टर तयार व्हायचे, ती लाखाच्या वर संख्या ही केवळ या 10 वर्षामध्ये गेली आहे। एकूण स्वातंत्र्यापासून UPAच्या काळापर्यंत देशामध्ये 676 युनिव्हर्सिटीज होत्या, आज त्याची संख्या वाढून 1168 झालेली आहे। केवळ 5 शहरामध्ये, आणि ते अगदी 10 किलोमीटर 11 किलोमीटर किंवा एखाद्या ठिकाणी थोडं मोठं मेट्रोचं नेटवर्क होतं, आता 20 शहरांमध्ये मेट्रोचं नेटवर्क आहे। UPAच्या काळामध्ये 3 ते 4 किलोमीटर, जास्तीत जास्त 12 किलोमीटर रस्ता रोज व्हायचा, आज 28 किलोमीटर प्रतिदिन या वेगाने रस्ते बांधणी हे आपल्याला पाहायला मिळते। आणि 10 वर्षामध्ये 54,000 किलोमीटर लांबीचे महामार्ग हे बांधून झाले आहे। UPAच्या काळात 20,000 किलोमीटर देखील अशा प्रकारचे महामार्ग हे बांधण्यात आले नव्हते। UPAचं सरकार जोपर्यंत 2014 पर्यंत देशामध्ये केवळ 74 एवढे एअरपोर्ट्स होते, आता एअरपोर्टची संख्या 149 या ठिकाणी झाली आहे। आणि आपण जर बघितलं तर इलेक्ट्रॉनिक वस्तू या आपण पूर्ण इम्पोर्ट करायचो, आणि आज आपण त्याच्या निर्मितीचा आणि उत्पादनाचा हब बनलो आहे। UPAच्या काळात आपली निर्यात $7.6 होती, जी 3 पट वाढून $22.7 बिलियन एवढी आपली विक्रमी अशा प्रकारची निर्यात आता याच्यामध्ये झाली आहे। आणि स्टार्टअपमध्ये केवळ 2014 पर्यंत भारतात 350 स्टार्टअप होते, आता त्याची संख्या 1,17,000 झालेली आहे। त्यामुळे एकूणच आपण जर ही श्वेतपत्रिका बघितली तर UPAचा कार्यकाळ हा हिस्टॉरिकली आपण बघितला असेल एक काळा कार्यकाळ, केवळ मूठभर लोकांचा त्या ठिकाणी विकास करणारा कार्यकाळ,
देशाला विकासापासून कोसो दूर नेणारा कार्यकाळ घोटाळ्यांचा कार्यकाळ होता। NDAचा कार्यकाळ सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या माध्यमातून भारताला जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणारा कार्यकाळ राहिला आहे। आणि म्हणून मी माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो। सर, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।